बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी गिरहान, प्रकरण 3. गावडे, गढीवर कोण कोण राहतं रे? अचानक ताप चढल्याने झोपूनच असलेल्या नवीन शिंदे साहेबास डबा द्यायला आलेल्या गावडेस भैरव विचारत होता. साहेब, गढी तर कितीतरी वर्षांपासून रिकामीच होती. आता गेल्या 6 महिन्यांपासून सानप मॅडम राहत आहेत. आमच्या लहानपणी प्रभूने मालक राहायचे व नंतर त्यांनी गंगाधर नावाच्या पात्रवटही ठेवला होता देखभालीसाठी. तोही राहायचा तिथं. कुत्री पण आहेत का तिथं? कोणी पाळलेले वा आधीचे? गावडीने चमत्कारिकपणे पाहिलं नवीन साहेबाकडं. साहेबांना ताप आलाय की आधीच्या गोळ्या संपल्या असाव्यात. नाही साहेब, एवढंच बोलला तो. कन्नी नावाची कुत्री आहे का गावात कुणाची? नाही साहेब, पण असं का विचारताय? बरं वाटत नसेल तर चला दवाखान्यात तरी दाखवू. गावडे, तसं नाही रे. थोडी कसकस भरली रात्रीपासून. मग अचानक कन्नी कुत्री असं का विचारत आहात? काही नाही, जाऊ दे. पण मला रात्री तापानं असावेत वाटतं. सारखे भास होत होते कुत्री भुंकत असल्याचे. भैरवनं बाकी काही न सांगता विचारलं. साहेब, त्या पाथरवटाची कन्नी नावाची कुत्री होती. थोडं आठवतं मला, पण ती तेव्हा होती, आत्ता कशाला? गावडे विचित्र नजरेने पाहत बोलला. तोवर शिपाई आला. गावडे सर, शिवालयात महंत आलेत बऱ्याच वर्षांनी. काल चंद्रग्रहण होतं ना. महंत जेव्हा केव्हा येतात ते अशाच मुहूर्तावर. गावडे बोलला. साहेब, तुम्ही साहेब आहात, तुमचा विश्वास नसणार, पण आमच्या गावात येणारे हे महंत आगळे वेगळे आहेत. ते जेव्हा केव्हा येतात तेव्हा सारा गाव शिवालयात जातो त्यांच्या दर्शनाला. चालायचं का? नाही गावडे, मला बरं वाटत नाही, तुम्ही जा. भैरवला साधू, फकीर, महंत, गोसावी या लोकांवर अजिबात विश्वास नव्हता. साहेब चला, महंतासाठी नाही पण महादेवाच्या दर्शनासाठी चला. गावडेनं आग्रहच केला. रविवार असल्यानं कामही नव्हतंच. इच्छा नसताना भैरव निघाला. शिवालयात भली मोठी रांग लागली होती. भगवी वस्त्रे धारण केलेल्या 70-80 ओलांडलेला एक साधू वडाच्या बुंध्याला टेका लावून ध्यानस्थ बसल्यागत पद्मासनात बसलेला. जवळच सानप बसलेली. भैरवनं पाहिलं व त्याला धक्का बसला. ही बया इथं काय करते? रात्री हिनं आधी घाबरत पळत येत धडकच मारली आपणास व नंतर गच्च घट्ट मिठी. कुणीतरी हिचा पाठलाग करत असावा. पण ही खूपच भयभीत होती. आपणास तर कण्णीनं रात्रभर फिरवलं होतंच. भव्या व त्याची नजरानजर झाली. तो गावडीला तिथंच सोडत लगेच शिवालयाकडे निघाला. दर्शन घेत तो पाय विहिरीकडे आला. रात्री आपणास या विहिरीकडे पाहून भुंकणाऱ्या कण्णीला हाकलताना कसले कसले आवाज येत होते. जणू कुणीतरी कोंडलं गेलं असावं आत आणि आपणास जीवाच्या आकांतानं वाचवण्यासाठी साथ घालतोय असाच. भैरव एकसारखा टक लावून कितीतरी वेळ तिथं बसून होता. महंतांनी आता लोकांना नंतर यायला सांगत परतावलं. बच्ची, चल, गढ़ी पे जाएंगे. महंत भव्याकडे पाहत म्हणाले. महंत बाबा नहीं, डर लगता है. महंत हंसले. नादान गुड़िया, हम है तो फिर डरने की बात क्या? पहले इसमें पाणी लेते हैं, फिर चलते हैं. म्हणत महंतांनी कमंडलू घेत पाय विहिरीकडे निघाले. कौन हो तुम? तुम्ही? पायऱ्यावर बसल्या भैरवला महंत बोलले. भैरव शिंदे, वितरण कंपनीत इंजिनियर आहे मी.
भैरव उठत त्रोटक बोला, मालूम है हमें, पर तुम कौन हो यह तुम्हें पता लगाना है। चाहते हो तो सीधे पीछे पीछे चले आओ। कमंडलू भरत महंत निघाले. भव्यानं भैरवकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात मिठीच्या वेळची भीती नव्हती, तर संताप दिसत होता या घडीला. भैरव उठलाच नाही. बच्चे, कहा ना हमने, चलो, नहीं तो कन्नी तुम्हें हर रात सोने नहीं देगी. महंत मंद स्मित हास्य करीत बोलले. भैरवला हे ऐकून जबर धक्काच बसला. एरवी काही दिवसांपासूनच धक्के बसत होते, पण हा जबर होता. तो अनाहूतपणे मागे मागे चालू लागला. पुढे महंत, मागे एकाच रेषेत भव्या व भैरव. माचीवर भैरव पुढे निघू लागला. समपातळी राख, भव्या बोली आणि भैरव दचकला. गुडिया, पहचानती हो इसे? महंताने विचारलं. नहीं बाबा, पर ये बार बार गड़ी पे मंडराते रहते हैं वक्त बे वक्त. गुड़िया, वक्त आ गया है उनका, वो अब कहाँ रुकने वाला है. महंत बोलले, पण दोघांना उमगले नाही. गडीवर येताच कमंडलूतलं पाणी महंताने सर्व गडीवर शिंपडलं. बच्चे, दोनों साथ जाके तलहट्टी में उतरो. वहाँ पानी का टंका है, वहां से यह कमंडलू भर के लाना. बाबा, मैं नहीं जाऊंगी वहां. कल मैंने वहां से अजीब अजीब सी आवाजें सुनी और कोई था वहां बैला जीने पर. मुझे अब भी डर लग रहा है. यही बताने तो मैं तुम्हें मंदिर में आई थी. गुड़िया, हम हैं ना, अब तुम्हें घबराने की जरूरत नहीं. पर बाबा, वो आवाजें कैसी थी? वो आदमी कौन था? और वो कुछ. गुड़िया, बस बच्ची, कितने सवाल करोगी एक साथ? पहले तो तुम्हें मना करने के बाद भी तुमने दरवाजा खोला ही क्यों? अब हमारी मान, और इसके साथ जाकर पाणी लेके आ टंके से. भैरव व भव्या खालच्या मजल्यावर निघाले. महंत गडीत वरच थांबले. ते जिना उतरणार तोच. एक साथ चलना, आगे पीछे नहीं. महंत मागाहून बोलले. भव्या पुढे होत दोन्ही सोबत पायऱ्या उतरू लागले. पायऱ्यावर खूपच धूळ होती व एक कुबट दर्प येत होता. तळमजल्यावर येताच भव्या घाबरली. थरथर करत तिनं भैरवचा हात हातात घट्ट धरला. भैरवला भव्याचं वागणं कळेना. ही बया अशी का वागते? भव्याचा उष्ण वास त्याला जाणवू लागला. त्यानं हातातून हात सोडण्याचा प्रयत्न केला. उगा चालत राहा, तिने भीतीने दटावलं व हात अधिकच घट्ट धरला. तळघराचं दार आलं व पुन्हा जिना. भव्याची धडधड वाढली व अंतरच कमी झाल्यानं भैरवला होणारा स्पर्शही. काल ज्या ठिकाणी कोणीतरी बसलं होतं ती जागा दिसताच ती थरकापली व थांबली. थांबू नकोस, समोर टाकं दिसतंय, त्यातून पाणी भरायचंय, भैरव बोलला. तसं भव्यानं दोन्ही हातानं त्याचा लहान पोरागत दंड धरला व बिलगली ती. भैरव, समपातळीत ही भीती वाटते. आपला एकेरी उल्लेख ऐकताच त्यानं अंधारातही तिच्या डोळ्यात खोल पाहिलं. तळघरातल्या टाक्यातून दोघांनी कमंडलू बुडवत पाणी भरलं. बुड बुड आवाज होता, जणू युगायुगांची शांतता भंग पावली असावी. पण त्या गूढतेतही कुणीतरी इथं आहे व आपणास पाहते असंच दोघांना जाणवलं. पण स्किझोफ्रेनियाचं गारुड की काय दोघांना आपणास भासच होत आहेत असंच वाटलं. पाणी किती थंड आहे ना. इथलं तळघर भासात दिसायचं, पण हे टाकं कधीच दिसलं नव्हतं. भैरव बोलला. मुकाट्यानं चल, निघ येथून पटकन. भव्यानं पुन्हा दटावलं. दोघे दोन्ही जिने चढत वर येताना मागून आणखी दोन चालत आलेत असं स्पष्ट जाणवत होतं, पण दोघांनी वळून पाहिलंच नाही. महंतांनी कमंडलूतलं पाणी पुन्हा वर खाली शिंपडलं. मग त्यांनी स्वतः झाडू घेत तळमजला तळघर स्वच्छ झाडला. भव्या व भैरवला लाईट लावायला लावलं. गुडिया,
अब डरने की कोई बात नहीं, द्वार अभी हमेशा खुले रखना। नहीं बाबा, कल मैंने यहां किसी को देखा था। ठीक है, अब कोई दिक्कत नहीं, लेकिन कौन थे? और गंग्या कौन? गुड़िया, समय बड़ा बलवान है, लेकिन फिर भी वक्त आने को वक्त लगता है। वक्त को अपना वक्त लेने दो, जल्दबाजी मत करो, तुम्हें सब अपने आप समझ जाएगा. महंतांनी दोघांना कमंडलूतलं पाणी प्यायला दिलं. भैरवचं भरलेल्या कमंडलूकडे लक्ष केलं. कमंडलू जसंच्या तसं भरलेलं. महंत जी, कन्नी कौन है? क्या बताना चाहती है? भौंकती क्यों है? बच्चे, यह गुड़िया यहाँ आई, तुम यहाँ आए, यह आम बात नहीं है. तुम दोनों को यहां प्रकृति खींच के लाई है. अब समझ जाओगे, बम बम भोले की कृपा से. पर अभी तक वो समय नहीं आया है. बाबा, काशी, गौरी, शंभू कौन? तरी भव्यानं विचारलंच. महंत पुन्हा हसले. त्याने दोघांच्या डोक्यावर हात ठेवले. काशीनाथ, शंभो, भैरव और गौरी. भव्या, दुर्गा, ये सब भोले और पार्वती माँ के ही नाम है ना? महंतांनी कोडं न उलगडता भैरवला घेत खाली निघाले. भव्या गडीवरच थांबली. जणू काल रात्रीला ग्रहणाशिवाय काही झालंच नाही या कोऱ्या भावनेच्या मनानं. आणि भैरव क्वार्टरवर परतला तो आपण त्या महंताच्या प्रभावात इतका वेळ थांबलोच कसं या विवेकानं. तसा अमोघ ही आपणास कितीतरी वेळ संमोहित करतोच, पण या महंताचं संमोहन आपणास संमोहन वाटलंच नाही. अमोघाच्या संमोहनात जाणीव नेहमीत हरवते, ही जाणीव शून्यतेतही उरतेच, पण या महंताच्या संमोहनात जाणीवच काय, पण नेणिवेची ही जाणीव झळाली आपली. महंत पाडव्याच्या रात्रीच निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गंगाधर इंगळे तारापुरात उगवला. पुरता 22-25 वर्षात. बापरे, तारापूर इतकं बदललेलं हे माहीत असतं तर आपण महंतांनी धमकी दिली होती तरी सोडलंच नसतं. धाब्याची घरं जाऊन घोसाळ्यात सिमेंटची टुमदार घरं डोकावत होती. नवीन प्रशस्त पसरलेलं हायस्कूल, महावितरणाचं कार्यालय यांनी तर आपण घेत होतो ती महाराणाची जमीनच हडप केली. शाळेच्या आवाराची जागा लागताच अंदाजाने तो जागा हेरू लागला व मनात आश्वस्त झाला. रस्त्यानं दूर जाणाऱ्या उसा केळ्याच्या बागा त्याचे डोळे सुखावत होत्या. त्यानं शाळेत प्रवेश केला. सानप मॅडम, समोर मुख्याध्यापक दालनात. शिपायानं बोर्ड दाखवलं होतं, निघून गेला. समोर गंगाधर इंगळेला पाहताच भव्या मनात थरथरली. आपण आणि इकडे का आलात? भव्या, इथं बोलणं संयुक्तिक होणार नाही. आपण बाहेर जाऊयात का? गंगाधरनं इकडं तिकडं पाहत म्हटलं, शाळा चालू असताना मला शक्य नाही. जे काही बोलायचं ते बोला किंवा गडीवर थांबा, मी येईस तोवर. गडी बोलताच गंगाधरला भीतीनं अंगावर काटा उभा राहिला. शाळा सुटेस तोवर मी गावात थांबतो, पण गडीवर एकटा नाही जाणार मी. भव्यानंही आग्रह केला नाही, मात्र शिपायाला चहा सांगत तिने गंगाधरला पाजला. गंगाधर चहा पीत शिवालयात बसू म्हणून निघाला, पण रस्त्यात महावितरणाचं कार्यालय लागलं. तो सरळ कार्यालयात चढला. शिंदे साहेब कोण? सरळ पुढच्या केबिनला. गंगाधर इंगळे विचारून आत घुसले. बोला, काय काम आपलं? साहेब, नवीन शेतात वीज कनेक्शन घ्यायचंय. अर्ज केलाय का आधी? नाही. मग बाजूला तिकडे अर्ज घ्या, लागणारी कागद जोडा. चालेल साहेब. आणखी एक. काय? खाजगी आहे साहेब. इथं कसं बोलावं? आजूबाजूला पाहत गंगाधर चाचू लागला. खाजगी? काय बोलायचं ते बोला.
भैरव शंभो शिंदे नाव ना तुमचं? अहो, नावाचं सोडा, कामाचं बोला. आणि शंभो नाही, शंकर आहे. साहेब, तेच तर म्हणतोय मी. तुमच्या तात्याचं नाव शंकर, पण तुमच्या जन्मदात्याचं नाव शंभोच. गंगाधर बोलले आणि भैरव सरळ सरळ त्याकडे पाहू लागला. महाशय, मी आपणास ओळखत नाही आणि आपण थेट हे काय बोलताय? आणि कोणत्या आधारावर? साहेब, आधी तुम्ही कधी आला नव्हता, तर मग इथली गढी, शिवालय, आड वड हे सारं कसं दिसायचं तुम्हाला? ते सोडा, पण आधी शंभो कोण ते सांगा. तुमचा जन्मदाता शंकर तात्यांनी फक्त सांभाळलंय तुम्हास. काहीही बरळू नका. कोणत्या आधारावर बोलता हे? साहेब, तुमचा बाप आणि मी सोबत काम केलं इथल्या धरणावर. गंगाधर इंगळे बोलला आणि भैरवनं समोरचा ग्लास उचलत तोंडास लावला. मग सारा आत्ताच विचारणार का? हे तुमचं कार्यालय आहे आणि सरकारी कार्यालयात काहीच गुपित राहत नाही. भेटेन मी नंतर. थांबा. मग शंकर तात्याकडे मी कसा गेलो? प्राध्यापक शंकर शिंदेच्या पत्नी अंबाबाईच्या संतान स्वार्थापायी. आणि मग शंभो? साहेब, सारं सांगेन, कारण आपण एकाच जातीचे व रक्ताचे. पण त्याआधी तुम्ही मला काही मदत करा. कोणती मदत? हा रुद्राक्ष ठेवा तुर्तास. मी आता इथंच राहीन, कुठंच जाणार नाही, कारण तुमच्यासारखंच भव्याही आपल्याच रक्ताची आहे. तिलाही सांभाळायची आहे. मी भेटत राहीन, पण एक पक्क ध्यानात ठेवा. महंत येईल, काहीही सांगेल, पण प्रभूने महंत ही सारी मंडळी तुम्हास फसवत आहेत हे लक्षात ठेवा. गंगाधर इंगळे निघाले व शिवालयात येऊन वडाखाली बसले. त्यांना ओळखणारे तारापुरात जवळपास विरळेच, कारण इतक्या वर्षात खूप बदल झाले होते. शाळा सुटे पावेतो त्यांना शिवालयातच थांबणं भाग होतं. त्यांनी वडाखालीच पाय पसरत तोंडावर रुमाल टाकत झोप घेणं पसंत केलं. पण झोप कशी शक्य होती? त्यांना 1-2 वर्षांपासूनची सारी दगदग आठवू लागली. सोलापूरहून पुण्यास कामानिमित्त येताना प्रभुनीचं दिसणं, सतत पाठलाग करत करत पाळत ठेवणं, सुराग काढणं. राधाबाई जख्खड थेरडी, पण ही तरुणी? तरुणी कोण? पुन्हा शोध परस्पर. भव्या, बापरे, ही एवढीशी पोर महंताने इथं आणून ठेवली तर? पण का? काशीची पोर प्रभुणीकडे का? तीच भव्या की नाम साधर्म्य केवळ? शोध, शोध. भव्या ही प्रभुनीची मुलगी नाही, तर तीच काशीची भव्या आहे व तिला भास आभास होतात. कसले भास आभास? तर चक्क गढी, वड, विहीर, शिवालय, म्हणजे ही तीच. पुन्हा पाठशिवणीचा खेळ, डॉक्टर अमोघचा शोध. रिसेप्शनिस्ट केवळ एका रुद्राक्षाने पघळलीच. मग सारी माहिती येत राहिली वेळेवेळेवर. रुद्राक्षाच्या सोनेरी चमकेने रिसेप्शनिस्टने जी माहिती पुरवली त्यानं आपल्या शोधाचा आयाम आणखी बदलला. भव्याच्या फायलीगतच एक आणखी फाईल व तेच भास आभास, पण कुणाला तर भैरव नामक मुलगा. बाबा गंगाधर, आठव आठव आठव, काय नाव ते दुर्गी हो शंभूच्या मुलाचं? तांदे. तू गेला होता ना बार्शीला पाहायला, आणि शंभू दुर्गीच्या तोंडूनही तेच नाव, भैरव. पण मग बार्शीहून हा थेट पुण्याला कसा? दुसरा असावा, पण मग तेच भास आभास कसे? पुन्हा जुनी मढी, गोरी उकर गंगाधर. त्याशिवाय का तुला राहिलेला खजाना गावायचा का? इंगळीनं धनकवडीतला शंकर शिंदेचा बंगला शोधलाच. रेकी, रेकी. प्राध्यापक शंकर शिंदे व अंबाबाई मूळच्या नाशिकच्या. पुन्हा दुर्गा आठवली. तिलाही आपण नाशिकलाच पाहिलं होतं ना?
मग कैलास मंजुळेला गाठलं. बार्शीला जात लागला शोध. अंबाबाईस मुलं नव्हती. सांभाळत धुणी भांडी करणाऱ्या दुर्गीच्या पोरास. अन थेट बदलीच केली नाशिकहून पुण्यास. बापरे बाप, कुणाच्या मातृत्वाच्या वा संतती प्रेमापोटी कोणीनं कसं वाढलं. शंभू महादेवा, तुझीच कृपा माझ्या काशीनाथ व शंभू शिंदेवर. पण भव्या व भैरवला भास आभास होतात म्हणजे शंभू व काशीसारखीच त्यांच्यात ही शक्ती आली असावीच. आपलं खजान्याचं अधूर स्वप्न यांच्या साह्याने करूयात पूर्ण. गंगाधर इंगळेच्या तोंडावर वडाच्या पानातून कलत्या सूर्याची किरणे येऊ लागली. तो उठला व त्यानं तो गढीची वाट धरली. पण त्याला भीतीही वाटू लागली. माचीवरून त्याला भव्या गढीवर दिसली. काहीही करून गढीवर रात्री थांबायचं नाही या निर्धारानं तो गढी चढला. भव्यानं त्याला पाणी व चहा दिला. बेटा, बैस जवळ. बोला, का आला तिथं? अन मी इथं आहे हे कसं कळलं तुम्हाला? बेटा, रक्त एक असलं की आपलं माणूस जगात कुठंही असलं तरी शोधू येतच. येण्याचं प्रयोजन? माझ्या मामे बहिणीची मुलगी आहेस तू. माझ्या काशी भावाची मुलगी. तुला भेटावंसं वाटलं. पण इतक्या वर्षात नाही आणि आत्ताशीच का? त्या महंतांनी मला समजू दिलं नव्हतं तू पुण्याला आहेस असं. किती शोधत होतो मी. तोच गंगाधरची नजर समोर गेली. समोर खालून उजेड येत होता. आजच वितरणातल्या वायरमनला पाठवत लाईट लावले होते तळमाजल्यावर. त्याचाच उजेड वर येत होता. बेटा, तळघर उघडच असतं का? कुणी उघडलं तळघर? तुला भीती नाही वाटत गडीत एकटी राहायला? महंतांनी उघडलं. आणि भीतीचं काय कारण? भव्या सहज बोलून गेली. महंत? कुठं आहे तो पाखंडी? गंगाधर इंगळेस घाम फुटला. काल आले होते, गेले निघून. काय काय म्हणाला? आणि त्यापासून सावध राहा तू. ते तर तुम्हीच मारलं काशीला असं सांगत होते. बासुंदीतून गरळते तळघरात. भव्या खोल खोल नजरेला नजर भिडवीत म्हणाली व गंगाधरचे भाव टिपू लागली. गंगाधर जागेवर उडणारच होता. काय? तो पाखंडी हे बोलला? बापरे, मी पापीच म्हटला पाहिजे मग. माझ्या हातून हे काय घडलं देवा? माझ्या काशी व गौरीचा मृत्यू माझ्या हातून. हे शंभू महादेवा, हे पाप मी आता कुठे फेडू? काय झालं? का मारलं बासुंदीत गरळ टाकून? नाही पोरी, सगळं सांगतो तुला. आणि गंगाधर सांगू लागला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.